कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला काय वाटलं मी तुला विसरलो? मी कधीच विसरू नाही शकत तुला। पण इथे एवढं काय काय चालू आहे ना की खरंच खरंच डोकंच चालत नाहीये। मुंबई सोडून ते गावी राहायला आलोय प्रीतमच्या प्रेमासाठी। पारूचा नवरा असल्याचं नाटक करतोय, आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय। या सगळ्यात आहे ना खूप महत्वाची गोष्ट आहे, ती तुला सांगायची राहिली। या संपूर्ण प्रवासात आहे ना पारू वेगळीच वाटायला लागली मला। म्हणजे एकदम अशी जवळची, हक्काची। ती आसपास नसते ना तेव्हा असं खूप अस्वस्थ वाटतं। असे खूप प्रॉब्लेम्स वाढत जातात, पण ती जवळ असली की असं रिलॅक्स वाटतं। तिच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं। तू माझ्या आयुष्यात आल्यावरही आमच्यातली ही केमिस्ट्री अशीच राहिली। पारूनी मला जे काही प्रेमाबद्दल, नात्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या ते तू माझ्या आयुष्यात आल्यावरच मला कळायला लागतील। आदित्य सर, माफ करा, म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम चालू होतं का? नाही नाही, कसलं काय? तू इथं काय करतेस? मी बोलत होतो ते ऐकत होतेस का तू? नाही तर काय बोलत होता तुम्ही? काय बोलणार? नाही काय नाही, तितकं महत्वाचं नाही। सर, एक सांगायचं होतं, सांगू? सांग की। जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल ना, तुमच्या मनातल्या, तुमच्या आवडीच्या मुलीच्या, तेव्हा ना तुमचा संसार लई भारी होईल बघा। ती मुलगी लई नशीबवान असेल। मी देवाकडे प्रार्थना करेन, तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला मिळू दे। मला माहित आहे आदित्य सर, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय बी भावना येणार नाही, पण तुमच्या आयुष्यात प्रेम पाहिजे। तुम्हाला तुमच्या मनासारखं प्रेम देणारी नक्की मिळेल, आणि तो तुमचा हक्क आहे। आबासाहेबांच्या तोंडून जेव्हापासून आईचं नाव निघालंय ना, तेव्हापासून असं मनाला हुरहुर लागले। आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय नातं होतं आहे तेच कळत नाहीये। एवढं नक्की कळलंय की देवी आईंचा या घरात वावर होता। देवी आई आणि आबासाहेब एकमेकांना चांगलंच ओळखत होते। हो, पण त्यांच्यामधलं नातं नेमकं काय होतं हे जाणून घेतलं पाहिजे ना। आई पण कधीच या विषयावर काहीच बोलली नाही यार, बाबा पण नाही बोलले। इतकी वर्ष आमच्यापासून लपून ठेवलं। खरंच जर इतकं जवळचं नातं होतं तर हे सगळे इतके लांब कसे काय गेले यार? खरंच काहीच कळत नाही, असं कोडं पडल्यासारखं झालं। आदित्य सर, मला खात्री आहे देवी आई कधीच काय बी चुकीचं करणार नाही, आणि आबासाहेब बी काय बी चुकीचं करणार नाही। एक मिनिट, आबासाहेब त्या दिवशी बोलता बोलता बोलले की तिने नवरा निवडला म्हणजे श्रीकांत सर, श्रीकांत सरांचा या संदेशाशी काही संबंध आहे? बाबा तेव्हा काय बी कळलं झालंय। आदित्य सर, हे बघा, आपल्याला लवकरात लवकर या संध्यातनं काहीतरी मार्ग शोधायलाच पाहिजे। काय करायचं ते बी कळलं झालं। आदित्य सर, आबासाहेब साखरपुड्याच्या तयारीसाठी बाहेर गेले।
तुम्ही एक काम करता का? काय? आबासाहेब बाहेर गेलेत, तोपर्यंत तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जा आणि तिकडं काही पुरावा मिळतोय का हे शोधून काढा. वेडी आहेस का? नाही. सर, तुम्हाला करावं लागेल हे. ऐका तुम्ही माझं. तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जाऊन शोधाशोध करा. तोपर्यंत मी मंदा मावशीकडे जाऊन चौकशी करते. हे बघा आदित्य सर, आपण त्या दोघांच्या नात्यामधलं सत्य शोधून काढलं ना, तरच आपल्याला प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांबद्दल देविये यांना आबासाहेबांशी बोलता येईल. तुम्ही समजून घ्या सर. तुम्ही जा. पारू, पण सर केलो आणि ते कोणी बघितलं वगैरे तर? पण नाही बघणार. तुम्ही जा म्हणलं ना, जा. मंदा मावशी काही सांगतील असं नाही वाटत मला, पण तरी बी प्रयत्न करून बघते. मावशी हो, तुम्ही कशापायी करताय? द्या इथं, मी करते. बरं, केर काढून घे आणि तेवढं झालं की भांडे पण घासून घे. हां, मी बाहेरचं आवरते. हां, मावशी, मला थोडं बोलायचं होतं, म्हणजे काहीतरी विचारायचं होतं. मला सांगा, म्हणजे त्या दिवशी ना आबासाहेबांच्या तोंडून अहिल्या हे नाव ऐकलं. कोण आहे तो त्या? नको ते प्रश्न नको विचारूस. तुझं काम कर. मावशी सांगा ना, त्या अहिल्या कोण आहेत आबासाहेबांच्या? नको विचारू म्हटलं ना तुला. मावशी, हे बघा, कधी कधी काही कुपितं उघडायची असतात. बोला ना, सांगा ना. आय एम सॉरी. माझ्या एथिक्समध्ये हे अजिबात बसत नाहीये, पण माझा नाईलाज आहे. एकदा काय सगळं सॉर्ट आउट झालं ना, मी पहिले जाऊन आईला सगळं खरं खरंच मी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.